वर्क फ्रॉम होम आता माझ्यासाठी फार फ्रॉम पीस चाललंय. आज सकाळी आपल्याला कोलंबसने उठवायचा प्रयत्न केला बाय सेईंग की जर तू उठला नाहीस मी खिडकीच्या बाहेर उडी मारेन. आज वर्क फ्रॉम होम आहे आणि आपल्या प्रिव्हियस एक्सपिरियन्स नुसार आपण ह्याला एक अंधश्रद्धा समजतो, पण आज थोडी एक्साइटमेंट होती कारण आज आपण ब्लॉग कॅमेराने शूट करणार आहोत. दिस इज द फर्स्ट टाइम आपण कॅमेराने शूट करतोय, तर अँगल्स आणि फ्रेम्स चुत्यासारखे आले असतील तर थोडं सहन करा. तसंही माणूस स्वतःच्या चुकांपासूनच जास्त शिकतो, पण आजची सर्वात मोठी शिकवण ही होती की ओव्हरनाईट जे ओट्स ठेवतो ते फ्रीज मध्ये ठेवायचे, डीप फ्रीजर मध्ये नाही. फायनली आपल्यामध्ये मॉर्निंग मीटिंग हाफ पॅन्ट आणि स्लीवलेस टी शर्ट मध्ये अटेंड करायची हिंमत आली आहे. वर्क फ्रॉम होम मधनं थोडासा वेळ काढून आपण आपला होमचं वर्क सुद्धा केलं. आणि येस, या 65 फ्रेम्स पेक्षा जास्त काही 65 असेल तर ती आहे माझी इंग्लिश. संध्याकाळी अज्युमिंग की आपली सर्व कामं झालीत, आपण लॅपटॉप बंद करून जिमला गेलो. लास्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला आठवत असेल मी बोललो होतो इससे बुरा क्या ही हो सकता है. झालं. वर्कआउट अर्धवट सोडून आपल्याला सरळ अर्जंट मीटिंग साठी घरी यावं लागलं. आपल्या दिवसाचा सर्वात महत्वाचा पार्ट अर्धवट राहिल्यामुळे एन्झायटी आणि डिप्रेशनची खूप मोठी लाट आली, जिला शांत करायसाठी आपण घराची साफसफाई केली. इच्छा नसून सुद्धा आज आपण अन्न कसं तरी पोटात ढकललं आणि नंतर व्हिडिओ एडिट करायला बसलो. आता तर तुमचे फॉलोअर्स आणि कमेंट्सच मला उद्या पुन्हा उठून एक नवीन व्हिडिओ शूट करायला मोटिवेट करू शकतात. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.